नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे आलं की मनाला वेगळीच शांती मिळते आणि ती जागा म्हणजे इस्कॉन मंदिर. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मंदिराचं सुंदर वास्तुशिल्प, भक्तिमय वातावरण, कीर्तन आणि स्वादिष्ट प्रसादाच्या सफरीवर. चला सुरुवात करूया. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. या जगप्रसिद्ध मंदिराची नवी मुंबई जिल्ह्यातील खारघर परिसरात शाखा आहे. इथून सुरू होते मंदिराचे भव्य प्रवेशद्वार. इथून आत येताच जणू दुसऱ्या दुनियेत पाऊल ठेवल्यासारखं वाटतं. पहा ही सुंदर नक्षीकाम असलेली भिंती. पहा ही सुंदर नक्षीकाम असलेली भिंती आणि हा उंच गुंबज जिथे सूर्यप्रकाश पडून एकदम सोनेरी झळाळी येते. इथे वातावरणात एक पॉझिटिव्हिटी एनर्जी जाणवते. मंदिरात एक छोटा गिफ्ट शॉप पण आहे. इथे तुम्हाला आध्यात्मिक पुस्तके, गीता, भगवानांच्या फ्रेम्स आणि सुंदर हँडक्राफ्ट वस्तू मिळतात. अशा वस्तू घरी आणल्या की मंदिराची आठवण नेहमी ताजी राहते. यामध्ये आहेत श्रीकृष्ण, गणपती बाप्पा, राधाकृष्ण. तुम्हाला माहीत आहे का, विस्तीर्ण पांढरी इस्कॉन खारघरची रचना 8 एकर सदाहरित जमिनीवर पसरलेली आहे. सह्याद्रीच्या टेकड्यांनी वेढलेली आहे, जी भव्य दृश्यात भर घालते. आवश्यक उत्सव आणि समारंभांना उपस्थित राहण्यासाठी वर्षभर लाखो भाविक खारघर मंदिराला भेट देतात. इस्कॉन खारघर मंदिराच्या आवारात श्री श्री राधा मदन मोहनजी, श्री श्री गौरनिताई आणि श्री श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमानजी येथे यांची प्रार्थनास्थळे आहेत. इस्कॉन मंदिर फक्त गाभारा नाही, तर इथे आजूबाजूला खूप सुंदर बगीचे, बसायला जागा आणि मेडिटेशन एरिया आहे. तर हा होता माझा इस्कॉन मंदिराचा अनुभव. मन शांत करणारा, आत्म्याला आनंद देणारा आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला. तुम्ही जर अजून इथे आले नसाल तर एकदा तरी नक्की या. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचा अनुभव सांगा आणि अजून अशा प्रवासासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.